वोट फॉर नोट प्रकरणी ऐतिहासिक निर्णय. वोट फॉर नोट म्हणजे मतदारांना मतदान करण्यासाठी लाच देणाऱ्या किंवा सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांना विशेष संरक्षण दिलं जाऊ शकत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. या निर्णयानुसार लाचखोरी करणाऱ्या खासदार आणि आमदारांना कोणताही प्रकारची सवलत दिली जाऊ शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातला 1998 मधला आपला निर्णय रद्द केला आहे. लाचखोरीला संसदीय विशेषाधिकाराचे संरक्षण मिळू शकत नाही, तसंच पैसे घेऊन मत देणाऱ्यांची सुटका नाही, असं यात म्हटलं आहे. 1993 मध्ये तत्कालीन नरसिंहराव सरकारला पाठिंबा देण्यासाठी खासदारांना लाच देण्यासंदर्भातल्या खटल्यांवर सुनावणी आज झाली. या खटल्याच्या संदर्भात 1998 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार खासदार सभागृहात करत असलेलं कार्य त्यांच्या विशेषाधिकारात येत असं म्हटलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं या विशेषाधिकाराची परिभाषा बदलली आहे. घटनेच्या कलम 105 नुसार खासदार आणि आमदारांनाही सर्वसामान्य माणसाप्रमाणे लाचखोरीच्या प्रकरणात सवलत मिळणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.